गगनबावडा पश्चिम घाटाच्या कुशीत कोल्हापूर जिल्ह्यातील एक अप्रतिम ठिकाण. कोल्हापूरपासून अवघं 55 किलोमीटर अंतर. परंतु जसा जसा प्रवास आपला पुढे सरकतो तसं तसं आपल्या या शहराच्या गर्दीतून निसर्गाच्या शांततेकडे पोहोचतानाचा आनंद आपल्याला मिळून जातो. प्रत्येक वळणावर दिसणारं नवीन दृश्य आणि प्रत्येक झाडाखाली असणारा नवीन श्वास, असा ऑक्सिजन आणि शुद्ध हवेने भरपूर असा हा गगनबावडा. गगनबावडा हे पश्चिम घाटातील सर्वात उंचावरचं गाव. समुद्र सपाटीपासून जवळपास 3000 फूट उंचीवर वसलेलं हे ठिकाण कोकण आणि डोंगर यांचा नैसर्गिक संगम आहे. प्रवासावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवाईचा साज आणि गगनबावड्याला पोहोचताच वाऱ्यातला गारवा हा हृदयात क्षणात मुरून जातो. गगनबावड्याचा घाट हा घाट नसून निसर्गानं घडवलेलं एक जिवंत चित्रच आहे. इथल्या वळणावरून खाली पाहिलं की कोकणात उतरणारे ढग दिसतात आणि वरून पाहिलं की आपलं अस्तित्व लहान वाटेल एवढ्या भव्यतेसमोर असणारे ते उंच पठार दिसतात. म्हणून गगनबावड्याला गेटवे ऑफ कोकण म्हणजेच कोकणाचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते, जो की वैभववाडी, नांदगाव आणि साखरपा मार्गाला जोडून हा रस्ता थेट कोकणाला जाऊन मिळतो. घाटामधील वाटा नेहमीच काहीतरी वेगळं अनुभव देत असतात. हिरवळ, धुके, वळणे आणि कधी कधी असे अनपेक्षित पाहुणे देखील. नोव्हेंबरची थंडी नुकतीच सुरू झाली होती आणि सकाळी 6:30 वाजता आम्ही गगनबावड्याकडे निघालो. रस्त्यावरील हलकं धुकं, दाट जंगल आणि ढगाने झाकलेले ते डोंगर पाहत. गगनबावडा नावामध्येच गगन आहे, म्हणजेच आकाशाशी जोडलेले ठिकाण. कोल्हापूर जिल्ह्यातील एक डोंगर माथ्यावर वसलेलं छोटं पण अतिशय सुंदर असं हे गाव. येथे पावसाळ्यात ढग अगदी डोळ्यासमोर उतरतात आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तर इथे थंडगार हवा, शांत आणि प्रसन्न वातावरण, हिरव्या झाडांनी वेधलेले रस्ते, पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गाचा सुगंध असे मिळून सर्वत्र एक नैसर्गिक वातावरण तयार करतात. इथे चालताना प्रत्येक पावलावर एक वेगळी जादू जाणवते. वाऱ्यामध्ये असणारा थोडा गारवा, पण अंगावर येणारी ती शांत आणि उबदार किरणे दोन्ही मिळून एक वेगळाच अनुभव देतात. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये गगनबावडा हे केवळ एक ठिकाण नाही, तर एक भावना आहे. शांतता, वाऱ्यातील गारवा आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं आपल्या मनामध्ये साठून राहतं. गगनबावड्याच्या या निसर्गात एक असंही ठिकाण आहे जिथे इतिहास अजूनही जिवंत आहे. तो म्हणजे पंत अमात्य वाडा. या वाड्यात पाऊल टाकताच असं वाटतं जसं जुना काळ थांबला आहे आणि आपण थेट मराठ्यांच्या वैभवाच्या काळात पोहोचलो आहोत. इथली बांधणी अत्यंत पारंपरिक आहे आणि मजबूतही. दगडी पाया, लाकडी चौकटी आणि अंगणाच्या चारही बाजूनं एकमेकांना जोडलेल्या या गॅलऱ्या. हा वाडा उभारला गेला होता रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या काळात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख मंत्री आणि पुढे राजाराम महाराजांचे कार्यक्षम सल्लागार होते. वाड्याचं बांधकाम दगड, चुन्याची माती आणि मजबूत सागवान लाकडाने झालं आहे. त्याची रचना पूर्णपणे पारंपरिक मराठा शैलीत. मध्यभागी अंगण, भोवती खोल्या आणि वरच्या मजल्यावर निरीक्षणासाठी झरोके. हे एक पारंपरिक बांधकामाच्या कारागिरीचं एक उत्तम उदाहरण आहे. त्या काळी गगनबावडा हा केवळ एक प्रदेश नाही, तर कोकण आणि पश्चिम घाट यांना जोडणारा महत्वाचा मार्ग होता. छत्रपतींच्या काळात या घाटावरील सैनिकी हालचाली, व्यापार आणि यांचं नियंत्रण येथूनच होत असे. रामचंद्रपंत अमात्य यांनी या प्रदेशाची सुरक्षा बळकट केली, मार्गाची देखभाल केली आणि प्रशासनासाठी स्थानिक चौक्या निर्माण केल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गगनबावडा हा केवळ एक डोंगराळ प्रदेश राहिला नाही, तो एक रणनीतिक आणि सांस्कृतिक केंद्र बनला. त्यांच्या नेतृत्वाखाली इथे शिस्त, न्याय आणि प्रगती याचं वातावरण तयार झालं. आणि आजही गगनबावड्यात उभा असलेला हा पंत अमात्य वाडा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कर्तृत्वाचा जिवंत पुरावाच आहे. इतिहासात केवळ वास्तू निर्माण केल्या जात नाहीत, तर एक विचारसरणीही रुजवली जाते, कर्तव्य, निष्ठा आणि सामाजिक अस्मितेची. गगनबावड्यामध्ये तसे खूप रिसॉर्ट पाहायला मिळतील.
परंतु आम्ही जे चूज केलं होतं ते आहे डी क्लाउड्स रिसॉर्ट. गगनबावडा बस स्थानकापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण. जसेच आपण पोहोचतो आपल्याला हा डी क्लाउडचा बोर्ड दिसून येतो. गगनबावड्याच्या कुशीत असणारे हे रिसॉर्ट अगदी निसर्गाच्या सौंदर्याने भरलेले आहे. मेन गेट मधून आत येताच दोन्ही बाजूला असणारी झाडे आणि मॉडर्न अँबियन्सने नटलेला हा रिसॉर्ट आपल्याला थेट रिसेप्शन एरियाकडे घेऊन जातो. रिसेप्शन मध्ये पाऊल टाकताच आपलं स्वागत होतं कोकम सरबतने. कोकणची खरी ओळख, निसर्गाची चव, परंपरेचा स्पर्श आणि पाहुणचाराची ओप देणारं असं हे पेय. हे वेलकम ड्रिंक जणू काही कोकणाचा स्वादच आणि गगनबावड्यांच्या ढगामध्ये मिसळून आपल्याला सांगतो की निसर्गाच्या कुशीमध्ये आपलं स्वागत आहे. या रिसॉर्टची जागा इतकी मोठी आहे की आत येताच आपलं मन मोकळं होतं. कोणताही त्रास नाही, आवाज नाही, गोंधळ नाही, शहरापासून दूर असं हे रिसॉर्ट. आता आपण चाललो आहोत आपले रूम पाहायला. येथे 3 प्रकारचे रूम अवेलेबल आहेत: डिलक्स कॉटेज, लक्झरी कॉटेज आणि विला. तर आम्ही आज बुक केली आहे त्यांची वन ऑफ द प्राईम लक्झरी कॉटेज रूम. लॉबीमध्ये एंट्री करताच आपल्याला एका लाईनमध्ये वेगवेगळे लक्झरी कॉटेजेस दिसून येतात. या कॉटेजेसच्या बॅक साईडला आहे स्विमिंग पूल, जिथे आपण स्विमिंगचा अनुभवही घेऊ शकता. स्विमिंग प्रमाणे अशा या लक्झरी रिसॉर्टमध्ये आपण आणखी काही अदर ॲक्टिव्हिटीजचाही अनुभव घेऊ शकता, जसे की आर्चरी, आउटडोर गेम्स, सायकलिंग. रिसॉर्टमध्ये फिरत असताना सभोवतालचं शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि हिरवाईचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. चला पाहूया आपली लक्झरी स्टे रूम, डी क्लाउड रिसॉर्टची लक्झरी कॉटेज. रूममध्ये एंट्री करताच आपल्याला दिसून येतं एक लक्झरी लाकडी इंटेरियर, बेस्ट लक्झरी स्टे विथ लक्झरी ॲम्युनिटीज आणि एक अतिशय सुंदर निसर्गाचा व्ह्यू आपल्याला या रूममधून पाहायला मिळतो. या रूमची किंमत आहे 8,000 रुपये पर नाईट, GST इन्क्लुडेड. या लक्झरी कॉटेजमधले वॉशरूम देखील अत्यंत स्वच्छ, नीटनेटके, मॉडर्न फॅसिलिटीज देणारे आहेत. त्यांचा शॉवर एरिया अतिशय मोठा आणि अतिशय स्वच्छपणे बनवलेला आणि मॉडर्न फॅसिलिटीजने परिपूर्ण असा आहे. शहराचा गोंधळ मागे सोडा आणि सुट्टी आली की विचार करू नका, थेट गगनबावड्याच्या डी क्लाउड रिसॉर्टला व्हिजिट करा आणि आपल्या सुट्टीला अतिशय चांगल्या पद्धतीने येथे स्पेंड करा. अतिशय मोठा असा परिसर असल्यामुळे त्यांनी लक्झरी कॉटेजेस, डिलक्स कॉटेजेस आणि विला या तिघांसाठी सेपरेट परिसर आणि सेपरेट लॉबीज बनवली आहे. येथील लॉनवर चालताना असं वाटतं की वेळ थांबून गेलाय. ना आवाज आहे, ना गोंधळ आहे, फक्त नैसर्गिक सौंदर्य आहे. अशा या वातावरणामुळे मन अगदी हलकं होतं. सुट्टी म्हणजे असं काहीतरी हवंच, थोडासा निसर्ग, शांतपणा आणि थंड हवामान. आणि डी क्लाउड रिसॉर्ट आणि त्यांचा हा लक्झरी स्टे असाच काही आपल्यासाठी बनवलेला आहे. येथे ना गोंधळ आहे, ना आवाज आहे, फक्त रिलॅक्स, शांतीचं फिलिंग. आणि खरं सांगायचं झालं तर एक लक्झरी असा स्टे देणारं एकमेव पर्याय गगनबावडामध्ये आपल्याला फक्त डी क्लाउड रिसॉर्टमध्येच मिळेल. तुम्हालाही शहराच्या गोंधळातून थोडं दूर जायचं असेल आणि आपली सुट्टी एन्जॉय करायची असेल तर नक्की एक ट्रिप प्लॅन करा गगनबावड्याला आणि डी क्लाउड रिसॉर्टला अवश्य भेट द्या.